भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. ख्रिस्त माझा तो सर्वांच्या ज्ञान मात्याला, तोच आपला तारणारा या सवात्याला. ख्रिस्त माझा तो सर्वांच्या ज्ञान मात्याला, तोच आपला तारणारा या सवात्याला. तो जगाच्या त्रासा पालक मालक या विश्वाच्या, तो जगाच्या त्रासा पालक मालक विश्वाच्या. क्रूसावरती अर्पुनी प्राणा उठला तारा याला. ख्रिस्त माझा तो सर्वांच्या यान मात्याला, तोच आपला तारणारा या सवात्याला. ख्रिस्त माझा तो सर्वांच्या यान मात्याला, तोच आपला तारणारा या सवात्याला. तो राजांच्या राजा येशू अधिपती या भुवनीच्या, तो
सर्वांच्या या मात्याला. तोच आपला तारणारा याच वात्याला. ख्रिस्त माझा तो सर्वांच्या या मात्याला. तोच आपला तारणारा याच वात्याला. ख्रिस्त दाता शांती प्रीतीच्या अविरत आनंदाच्या. ख्रिस्त दाता शांती प्रीतीच्या अविरत आनंदाच्या. एकच वैद्य जगती आहे देवी आरोग्याच्या. ख्रिस्त माझा तो सर्वांच्या या मात्याला. तोच आपला तारणारा याच वात्याला. ख्रिस्त माझा तो सर्वांच्या या मात्याला. तोच आपला तारणारा याच वात्याला. आमेन. हालेलुया. आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. आणि आजच्या सकाळ परमेश्वरचं वचन ऐकलं तुम्ही आलेलं आहे. येशू तुला भेटतो हा कार्यक्रम आलेला आहे. तर तुम्हाला सर्वांना येशूच्या नावाने आमचं अभिनंदन. आजच्या वचन जाऊया उत्पत्ती 28:15 उत्पत्ती 28:15 जेनेसिस 28:15. परमेश्वर याकोबरोबर म्हणतो, पहा मी तुझ्याबरोबर आहे. जिकडे तिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन आणि तुला या देशात परत आणीन. तुला सांगितले ते करेपर्यंत मी तुला अंतर देणार नाही, आत सोडणार नाही. इथं याकोब नावाचा एक गृहस्थ जंगलामध्ये झोपत आहे. काय झालं काय? याकोबाचं नाव आहे दुसऱ्यांना फसवणारा. याने भावाला 2 वेळा फसवलं, वडिलाला 1 वेळा फसवलं. बाबाकडून त्याचा श्रेष्ठ पुत्र भाग अडप करून घेतला. दुसऱ्या वेळी वडील भावाला आशीर्वाद देणार होता, हा वेश घालून जाऊन ते आशीर्वाद घेऊन आला. आणि वडिलाला पण त्याने चक्रम केला. मी तर येसा आहे, तुमचा मोठा मुलगा आहे, त्याच्याकडे खोटं बोलला. पण आता त्याच्या भावाला राग आला. तो म्हणला, माझा बाप तर म्हातारा झाला, तो मरणार ना, हे तुला मारून टाकणार. आता याकोबाच्या आईला भीती वाटलं, बाबा एका दिवसात तुझा वडील मरणार आणि तू पण मरणार, माझ्यासाठी कोण राहणार? चल पळ रे, माझा भाव आहे सिरिया देशामध्ये, त्या देशामध्ये तू पळून जा बदानामध्ये. आता काहीच नाही त्याच्याकडे. एवढं संपत त्याच्या वडिलाच्या यायचं आहे. मग सर्व सोडून एकटा पळाला. कारण काय, भावाला माहिती नाही व्हायला पाहिजे. आणि रस्त्यामध्ये सूर्य मावळला म्हणून एक ठिकाणी तो एक दगड आपल्या डोक्याखाली ठेवला आणि झोपला. पण झोपताना देवापर्यंत त्याला एक दर्शन दिला, एक स्वप्न दिला. स्वर्गदूत एक शिडी लावलेलं आहे, शिडीमध्ये स्वर्गदूत वरती जात आहेत, खाली येत आहेत. नंतर वर परमेश्वर उभा राहिला आहे. तो म्हणतो, याकूब मी तुझ्या वडिलाचा परमेश्वर आहे, अब्राहमचा परमेश्वर आहे. जिथं तू पडलेला आहे ना, ते देश तुला मी देणार. हालेलुया. तू आता कोण नाही म्हणून पडून राहिलेला आहे जमिनामध्ये, पण हा जमीन तुला होणार. जे संतांना मी वाढवणार. नंतर परमेश्वर म्हणतो, तुला काय, तू काय स्वतःला एकटा आहे असं वाटतं का तुला? मी तुला कधी सोडणार नाही. पहिली गोष्ट, मी तुझ्याबरोबर राहीन. मी तुझ्याबरोबर कोणी नाही आहे, ना आई, ना वडील, ना दोस्त, मित्र, कोणी तुझ्याबरोबर आलं नाही आहे. कोणी नाही तरी मी तुझ्याबरोबर राहीन. किती चांगला परमेश्वर आहे ना. मत्ती 28:20 मॅथ्यू 20:20 मत्ती 28:20 येशू ख्रिस्ताने म्हटलं, जे काही मी तुम्हाला आज्ञा केले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा
आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. कसं? युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस परमेश्वर कसं आमच्याबरोबर राहू शकतो? कारण येशू ख्रिस्त एक परमेश्वर आहे. तो देव होता, देवाचा पुत्र होता, पण मानव म्हणून आला. 2000 सालीपूर्वी जगामध्ये आला आणि मानवाचं सगळं दुःख त्यांनी सोसून घेतलं आपल्या अंगावर. मानवाला कशामध्ये दुःख होते, कशामध्ये त्याला समस्या येते, सगळं त्याला जाणीव होता. आणि शेवटी येशू ख्रिस्ताने ज्या कामासाठी तो आला, सर्व मानवाच्या पाप आपल्या अंगावर, देहावर घेऊन कल्वरी क्रूस खांबामध्ये तो मरण पावला. आमच्या पापाचा अंत केला, आमच्या रोगाचा अंत केला. वधस्तंभावर येशू ख्रिस्ताने आमच्या पापाला आपल्या अंगावर घेतला, आमच्या रोगाला, आमच्या श्रापाला सर्व आपल्या अंगावर घेतला. म्हणजे काय? येशूने एकदा तुमच्या सर्व पापाला मिटून टाकलेलं आहे. आता फक्त तुम्हाला विश्वास करायचा आहे. आणि येशूला घाडलं तसं मोठं माणसाला, देवपुरुषांना घाडतात तसं घाडलं, पण तिसरा तो जिवंत उठला. कारण तो देव आहे, आज पण जिवंत आहे. आज येशू ख्रिस्ताकडे या. तुमच्या पापासाठी बलिदान झालेलं एकमेव परमेश्वर म्हणजे येशू ख्रिस्त आहे. आणखी कोणी तुमच्या पापासाठी जीव दिला नाही. तुमच्या पापापासून सुटका होण्यासाठी काय मार्ग त्यांनी खोलला नाही. हे बली करा, हे बली करा, ते करा, हे करा, हे करा म्हणतात. तो देवाने तुमच्यासाठी काय केलं? तुम्ही देवाच्या नावावर हे करता, ते करता, पण देवाने काय तुमच्यासाठी केलं? तुमच्या तारणासाठी, तुमच्या मुक्तीसाठी, तुमच्या शांतीसाठी देवाने काय केलं? असं करणारा परमेश्वर एकच आहे ना. आम्हाला शांती मिळावं म्हणून आमच्या सर्व दंड त्याने आपल्या अंगावर घेतला. यशाया 53:5 असं म्हणते. यशाया 53:5, यशाया 53:5. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे टेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. आम्हाला शांती मिळण्यासाठी येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी शिक्षा भोगली आणि आपला सर्व रोग त्याचा आपल्यावर घेतली. म्हणून तो म्हणतो तुझ्याबरोबर राहीन. हालेलुया. आता तुमच्याबरोबर कोणी नाही असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? मी एकटा आहे, मी एकटी आहे, माझ्याबरोबर कोण नाही असं म्हणता का? पण प्रभू येशू म्हणतो मी तुमच्याबरोबर असणार. तुम्ही आणि दुसरी गोष्ट ती उत्पत्ती 28:15 जे ते कुठं जाशील ना, जिकडे तिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करेन. सर्व ठिकाणी कुठे पण जा. आता या देशात जातो, ते देशात जातो, या शहरात जातो, त्या शहरात जातो, तुझे संरक्षण करण्यासाठी मी आहे. आमचा देव आम्हाला संरक्षण करणारा परमेश्वर आहे. तुम्ही स्तोत्रसंहिता 123 त्याच्या 3 वचनापासून वाचूया. 121 3 वचनापासून. Psalm 121:3 onwards. तो तुझा पाय कदापि टळू देत नाही. तुझ्या रक्षक परमेश्वराला झोप लागत नाही, तो झोपत नाही. पाय इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो झुलकी घेत नाही, असं पण झोपत नाही. नंतर परमेश्वर तुझा रक्षक आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे, सावलीसारखा तुला ढापून घेतो. नंतर दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करेल, तुझ्या जीवाचे रक्षण करेल. परमेश्वर तुझ्या येणे जाणे येथून पुढे सर्व काल सुरक्षित करेल. किती चांगला परमेश्वर आहे बा. तुम्हाला ऊन लागायचा नाही, तुम्हाला थंड लागायचं नाही. किती तुमची काळजी घेतो. असं काळजी घेणारा कोणी परमेश्वराबद्दल तुम्ही ऐकलेलं आहे का? तुमचा पाय डगमगणार नाही. तुमच्या उजव्या हातामध्ये तो तुमच्या सावली आहे. जर कोणी तुमच्यासाठी छत्री धरलं तर
तुम्हाला ऊन लागणार नाही, पाऊस लागणार नाही. तसं परमेश्वर म्हणतो, मी तुमच्या रक्षण करण्यासाठी मी सावली बनून राहतो. रात्र दिवस तुम्ही झोपत नाही, तुमचे रक्षण करायचं, तुमचे संरक्षण देण्यासाठी. किती चांगला परमेश्वर आहे. म्हणून स्तोत्र संहिता 91:1 म्हणते, सॅम 91:1, 91:1, जो परात्पराच्या गुप्तस्थली बसतो तो सर्व समर्थ्याच्या सावलीत राहील. परात्पराच्या जो सर्वश्रेष्ठ परमेश्वर, त्याच्या गुप्तस्थली तुम्ही राहा. तो सर्व सामर्थ्य आहे, तुमच्या सावली म्हणून राहा, तुमचं संरक्षण करेल. आणि तिसरी गोष्ट परमेश्वर काय म्हणतो, उत्पत्ती 28:15 आणि तुला या देशात परत आणीन ज्या देशातून भिवून पडत आहे. आता या देशात कसं येणार, भाव तर आहे. शेवटी तुला सांगितले ते करेपर्यंत मी तुला अंतर देणार, तुला सोडणार नाही. परत आणीन. ते उत्पत्ती 28:20, जेनेसिस 28:20, 28:20 याकोबाने असं नवस केला की देव माझ्याबरोबर राहून ज्या वाटेने मी जात आहे जिथं मला संरक्षण करेल आणि मला खायला अन्न व ल्यायाला वस्त्र देईल. मला खाणे आणि कपडे द्यायला पाहिजे, परमेश्वर संरक्षण करू दे. आणि पुढचं वचन, आणि मी आपल्या पितृग्रही सुखरूप परत येईन तर परमेश्वर माझा देव होईल. परमेश्वर मी आणेन ना तुला. आणि तसं परमेश्वर त्याला परत आणला. कसा आणला माहिती आहे का, उत्पत्ती 32:10, जेनेसिस 32:10, हे प्रभू तुझी करुणा व सत्यता दाखवून मग आपल्या दासासाठी जे काही केले आहे त्याला मी पात्र नाही, मी काही योग्य नाही. मला एवढं कृपा, एवढं दया. मी फक्त आपली काठी घेऊन ही यार्देन उतरून गेलो होतो, योर्देन पार करून गेलो होतो. आणि आता माझ्या 2 ठोळ्या झाल्या आहेत. मी एकटा एक काठी घेऊन या नदीला पार केलं, योर्दान नदीला पार केला होता. आता माझ्याबरोबर 2 दल आहे. प्रभू एवढं मोठं आशीर्वाद देवाने दिलं. परत आणला, पण जसं गेला तसं नाही. आमच्या मुंबईत खूप चांगलं शहर आहे. आमच्या देशाच्या सर्व राज्यामधून लोक इथं येतात पोर्ट बघायला. मुंबईला गेलं आम्हाला काहीतरी काम भेटेल, आमचा गुजारा होईल आणि गावाचं आमच्या कुटुंबियाला आम्ही सांभाळू शकणार. संपूर्ण देशाच्या सर्व राज्यामधून या मुंबई शहरामध्ये सगळे येतात. मी जन्मापासून पाहत आहे, मी जन्मापासून इकडंच आहे महाराष्ट्रामध्ये. सर्व लोक आहेत, पण सर्व लोकांना अन्न देणारा आमचं मुंबई शहर. मुंबईच्या जय हो. चांगलं मुंबई ना हो. UP असू दे, बिहार असू दे, बंगाली असू दे, मद्रासी असू दे, तेलुगू असू दे, कन्नड असू दे, केरळ असू दे, ओरिसा, सगळीकडेच आहे ना. आणि इथं पोट भरून खातात आणि आपल्या गावामध्ये नेतात. ठीक आहे. तसं याकोब परत आता गावामध्ये जाताना जसं आले तसं जात नाही. येताना फक्त एक पॅन्ट शर्ट हातात घेऊन येतात, पण जाताना बापरे सगळं पेटी भरून घेऊन जातात. तसं परमेश्वर आशीर्वाद केलं याकोबाला. तो परत आला पण सगळे घेऊ. तसं या महिन्याच्या सुरुवातीला आलेलं आहे. देवाकडे प्रार्थना करा, प्रभू मला आशीर्वाद कर, मला शांतीचे जीवन दे, माझे संरक्षण करेल. आणि देव शेवटी देव म्हणतो उत्पत्ती 28:15 जे काही तुला सांगितलं ना, तुला जे काय वचन दिलेलं आहे ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. देवाने जे काही प्रतिज्ञा या बायबलमध्ये कितीतरी देवाने प्रवचन दिलेलं आहे, वादा केलेला आहे. आणि येशू ख्रिस्ताबरोबर बोलून पहा, तो तुम्हाला वचन देईल, वादा देईल, ते सर्व पुरे करेल. कारण एक वचन वाचा आपण, प्रेषितांची कृती 13 अध्याय
33 वचन, प्रेषितांची 13:33, ॲक्ट्स 13:33. देवाने येशूला पुन्हा उठवून ते वचन तुमच्या आमच्या मुलाबाळाकरता पूर्ण केलं आहे. येशू जिवंत उठला म्हणून या बायबलमध्ये किती हजार सालीपूर्वी देवाने जे वचन दिलेलं आहे ते वचन तुमच्या आमच्या जीवनामध्ये, आमच्या मुलाबाळाच्या जीवनामध्ये पूर्ण करतो. स्तोत्र संगीतमध्ये असं लिहिलं आहे, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. फक्त येशू देवाचा पुत्र नव्हे, आम्ही सुद्धा देवाचा पुत्र आहे. देवाने आम्हाला लेकरं बनवलं आहे. केव्हा लेकरं होता देवाचं? योहान 1:12 अनुसार, जॉन 1:12, योहान 1:12 अनुसार जितक्या लोकांनी येशूवर विश्वास ठेवलं आणि येशूला स्वीकार केलं त्यांना देवाचे मुले होण्याचा अधिकार देव देतो. तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. तो देवाचा पुत्र आहे, तुमच्यासाठी मरण पावलेला जिवंत उठलेला परमेश्वर आहे आणि त्याला आपल्या मनामध्ये स्वीकार करा. तर देव तुम्हाला असा अधिकार देतो, हक्क देतो की तुम्ही सुद्धा देवाच्या मुलं, देवाच्या मुली होऊ शकतात. हा भाग्य तुम्हाला हवे नाही काय? चला प्रार्थना करूया. पवित्र देव बाबा धन्यवाद. एकटा रानामध्ये झोपलेला याकोबाला तू दर्शन देऊन म्हणतो, मी तुझ्याबरोबर राहील, जिथे कुठे जाशील तुझे संरक्षण करेल आणि पुन्हा या देशामध्ये परत आणेन. मी जे काय तुला सांगितले ते पुरे होईपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. किती चांगला परमेश्वर आहे. आज वचन ऐकणारे आमचे प्रिय बंधू बहिणीसाठी प्रार्थना करतो प्रभू. ते पण म्हणतात, मी एकटा आहे, एकटी आहे, माझ्याबरोबर कोण नाही, मला साथ देणारा कोणी नाही, माझ्याबरोबर बोलणारे कोण नाही, पण तू कधी आम्हाला एकटा राहून देणार नाही. मी तुला अनाथ म्हणून सोडणार नाही, तुमच्याबरोबर येणार असं म्हणतो प्रभू राजा. आज प्रत्येकाच्या मनामध्ये धाडस दे. जगाच्या शेवटीपर्यंत आमच्याबरोबर युगायुगा राहणारा एक परमेश्वर येशू ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला, जिवंत उठला. त्या येशूवर विश्वास ठेवून आपल्या पापाच्या क्षमा मिळवून घेऊ दे आणि या दिवसापासून येशू प्रभू त्या जीवनामध्ये राहू दे. त्यांचं मार्गदर्शन करू दे, चालवू दे प्रभू. त्यांचं संरक्षण कर प्रभू. हो प्रभू. आणि त्या जीवनामध्ये एक शांतीचे जीवन दे आणि जे काय देवाचे वचन आहे सर्व त्यांच्या जीवनात पूर्ण होऊ दे. आशीर्वादित कर. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. देव बाबा तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकॉस्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8856653531 किंवा 9833333722 किंवा 932334249695.